प्रेम म्हणायला गेलं तर अतिशय सोपा शब्द आहे, पण समजायला आणि अनुभवायला आयुष्य पुरत नाही. प्रेम हे जुन्या काळात बऱ्यापैकी लोकांना अनुभवता यायचं, त्यांना त्याचा अर्थ कळायचा. पण आजकाल तसं होत नाही. कारण जुन्या काळात प्रेम हे एकमेकांवर न स्वार्थ ठेवता एकमेकांशी ऋणानुबंध जोडले जायचे. आजकाल नाती फक्त स्वार्थासाठी जोडली जातात. आजकाल प्रेम हे एकमेकांच्या अट्रॅक्शनला म्हणलं जातं किंवा समजलं जातं. प्रेम हे जास्तीत जास्त फिजिकल जाण्यासाठी होतं. मग प्रेमाची व्याख्या आजकालच्या पिढीला कळत नाहीये असं म्हणायला हरकत नाही. प्रेम ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे, जी आजच्या काळात काहीतरी विचित्र आणि वेगळीच होऊन बसली. प्रेम न टिकण्याची किंवा सोडून जाण्याची भरपूर कारणं आहेत. त्यातली काही महत्त्वाची कारणे आपण समजून घेऊ. पहिलं कारण म्हणजे टेक्नॉलॉजी, अर्थात टेक्नॉलॉजी म्हणजे त्यातला स्मार्टफोन. तर टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग केला तर फार छान गोष्ट आहे ती, पण असं होत नाहीये. स्मार्टफोनने लवकर सगळ्या गोष्टी एक्सप्रेस होतात. ते दोन पर्सन पटकन जवळ येतात. आपण त्या पर्सनकडे अट्रॅक्ट होतो, पण पटकन अट्रॅक्ट झालेल्या गोष्टीवर आपलं प्रेम आहे असं आपण खूप लवकर समजतो आणि हे समजून आपण चूक करतो. पटकन तयार झालेली नाती पटकन तुटूही शकतात हे लक्षात येत नाही. ते जे नातं आहे ना, ते उलगडण्यात ती मजा आहे ना, ती कुठेतरी हरवली आहे. तो पहिला स्पर्श, ती पहिली मिठी, याची मजा कुठेतरी हरवली आहे. टेक्नॉलॉजीमध्येच मेन पार्ट येतो तो सोशल मीडिया आणि त्यातले रिस्ट्रिक्शन्स. सोशल मीडिया हा योग्यरित्या वापरल्यास खूप छान आहे, पण असं होत नाही ना. आजकाल प्रेमच राहिलं नाहीये, तिथे रिस्ट्रिक्शन नसतात. प्रेमात असलो की असं वाटतं की समोरचा रोबोट आहे आणि आपण सांगेल तसंच त्याने वागायला हवं. तर रिस्ट्रिक्शन पण खूप छोट्या आणि गमतीदार गोष्टीवरून असतात. एखाद्याची किंवा एखादीची रिक्वेस्ट आली तर तो किंवा ती त्या रिक्वेस्ट आलेल्या पर्सन बद्दल आधीच जजमेंट देणार की हा चांगला नाही किंवा ती चांगली नाही. तो पर्सन एव्हा त्या दोघांपैकी कोणाला नीट माहितीही नसतो. मग तू ह्याला ब्लॉकच कर, नाहीतर मी तुझ्याशी बोलणारच नाही. एवढा छोटा विचार करणाऱ्यातले आपण आहोत का? असा प्रश्न विचारा स्वतःला. मग पुढे एखाद्याचा मेसेज आला, इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप, कुठे, तर त्यातही सेम, ब्लॉक कर, अजिबात कोणाशी बोलायचं नाही. तर या प्रेमात ना आपण आपले जवळचे मित्र मैत्रिणी हळूहळू नकळतपणे लांब होत असतात त्या रिस्ट्रिक्शनच्या नावाखाली. मग ह्याला खरंच प्रेम म्हणावं का? या सगळ्या गोष्टींवरून आजच्या पिढीचा एकमेकांवर विश्वास ठेवणं नाहीसं झालंय असं म्हणता येईल. नाही, बरोबर आहे. इथे माणसं देवावर विश्वास ठेवत नाहीत आजकाल, स्वतःवर आणि प्रेमावर कधी ठेवणार? आजकाल माणसं फक्त बोलतात, करत तसं काहीच नाही. तर हे सगळं वागणं मग जेलसीच्या नावाने दाबून टाकायचं. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून असं बोलतो, म्हणून चिडतो, म्हणून अशी वाक्य यायला सुरुवात होते. जेलसीच्या नावाखाली किती मुलं मुली दबावात असतात. मानसिक त्रास प्रचंड होत असतो. ट्रस्ट नसलेल्या प्रेमाला अर्थ काय? मग या सगळ्या रिस्ट्रिक्शनने राग यायला सुरुवात होते. प्रेमात राग असणं गरजेचं आहे, पण किती, त्याला किती प्रमाण हवं याचा अंदाज हवा. त्या मुलाला किंवा मुलीला नाही तसं वागवण्याचा कोणी हक्क दिला तुम्हाला? अगदी ते पिक लाईक का केले किंवा पिक पोस्ट का केले इथपासून ते हे कपडे का घातले, ते कपडे का घातले, यावरूनही बोलतो. मग अट्रॅक्शन आणि प्रेम यामधली मोठी जी लाईन आहे ना, ती समजून घ्यायला हवी आधी. या टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियामुळे राग हा फॅक्टर येतो.
तो रिलेशनमध्ये, आणि राग दिवसेंदिवस वाढत गेला तर ते नातं जास्त टिकत नाही किंवा त्या नात्याला अर्थच राहत नाही. आधीच्या काळात हे सगळं नव्हतं म्हणून आधीचा काळ सुंदर होता. आत्ताचा काळही सुंदर होऊ शकतो जर पैशावर नाही तर माणसांवर प्रेम केलं तर. इथे आधी पैसे आहेत का नाही बघून प्रेम करतात. प्रेम सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. ती फक्त फिजिकल जाण्यासाठी नाही बनलेली, तर आधी प्रेम समजा. कारण प्रेम करायची आणि ते टिकवायची ताकद फार कमी जणांकडे राहिली. त्रास होईल पण प्रेम नक्की छानरित्या मांडता येईल जर हे सगळे रिस्ट्रिक्शन, जेलसी, राग हे लिमिटेड ठेवलं तर. तुम्हाला तुमचं जीवनसाथी मिळेल, फक्त स्वतःमध्ये काही छोटेसे बदल आणायची गरज आहे. आणि शेवटी एकच सांगेन, प्रेमाच्या पलीकडे जाऊन स्वतःची व्हॅल्यू करा. समोरून जाऊन प्रेम मिळत असेल तरच ते तुमचं होऊ शकतं. समोरून तुम्हाला जेवढा रिस्पेक्ट मिळत असेल ना, तेवढाच रिस्पेक्ट तुम्ही समोरच्याला दिला गेला पाहिजे. आणि समोरून तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नसेल तर त्या प्रेमाला प्रेम समजण्याची चूक करू नका. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.